नमस्कार, आपला महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ प्रियंका तिवारी। खबरों को विस्तार से जानेंगे। आदित्य ठाकरे ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि गुजरात, हिमाचल के रिजल्ट आ चुके हैं, अब महाराष्ट्र में चुनाव कराओ, अब डरने की क्या जरूरत है। आज हिमाचल प्रदेशचा लागलेला आहे। आज अनेक बायपोलचे पण लागलेले आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता तरी महाराष्ट्राची निवडणूक लावा, आता घाबरायची काय गरज आहे। मुंबईची निवडणूक बाकी आहे, मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे, नवी मुंबई, अनेक अशा महानगरपालिका आहेत आणि तसंच महाराष्ट्रात एकदा लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊ दे। पण जे जे जिंकले दोन्ही निवडणुकांमध्ये आणि सगळ्या बायपोल्समध्ये मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन। हिमाचल प्रदेश मात्र हरलेला आहे भाजप आणि तिथं काँग्रेस निवडून आलेले आहे, काय वाटतं? नाही, हेच आहे ना, आता लोकशाहीमध्ये एका राज्यात एक पक्ष आला, दुसऱ्या राज्यात दुसरा पक्ष आलेला आहे, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं, मी सर्वांचं अभिनंदन। नवी मुंबई के पनवेल तालुके में सरपंच पद के 10 पदों के चुनाव के लिए 24 उम्मीदवार मैदान में आए हैं। वहीं आपको बता दें कि 45 उम्मीदवारों ने नामांकन भरा था। इसमें से 21 उम्मीदवारों ने अपना नामांकन वापस ले लिया। अब 10 सरपंच पद चुनाव के लिए 24 उम्मीदवार आमने सामने हैं। मुंबई पुलिस ने बृहस्पतिवार को बंबई उच्च न्यायालय को बताया कि उसने कथित आय से अधिक संपत्ति की शिकायत पर महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उनके परिजनों के खिलाफ प्रारंभिक जांच शुरू कर दी है। बता दें कि उनके खिलाफ कथित तौर पर आय के ज्ञात स्रोतों से अधिक संपत्ति अर्जित करने के आरोप लगे हैं। तो वहीं उद्धव गुट के सांसद संजय राउत को जान से मारने की धमकी दिए जाने की खबर पर प्रतिक्रिया देते हुए शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड़ ने क्या कुछ कहा, आपको सुनाएंगे। हो, गुजरात निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये काय होईल, काय वाटतं? आपल्या निवडणुकीला खूप वेळ आहे आणि असा कुठल्याही राज्याच्या निवडणुकीचा दुसऱ्या राज्यात परिणाम नसतो। त्या लाटान हवा येण्याचा काळ आता गेला। लोक स्थानिकची परिस्थिती, स्थानिकचं नेतृत्व स्थानिकचं नेतृत्व आणि जे लोक खाली काम करतात, म्हणजे बऱ्यापैकी निवडणुका ह्या माणसाच्या वैयक्तिक कामावर होत असतात। आता कोण काय म्हणतं, या असं असतं की म्हणतात की आता जसं फॉर एक्झाम्पल आम्हाला नाव ठेवतात की याच्यातला कोणीच निवडून येणार नाही। मला सांगा, बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना 288 पैकी 100 जागापर्यंत पोहोचू शकले नाही। आज कुठलाही संबंध दिला, कुठलाही पक्ष, ना राष्ट्रवादी पोहोचू शकले, ना काँग्रेस पोहोचू शकले, ना कोणती पक्ष बोलू। स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समिति ने स्वतंत्र विदर्भ को लेकर आक्रामक भूमिका अपनाने का निर्णय लिया है। आगामी विधानसभा की कार्यवाही के दौरान विधानसभा पर समिति के द्वारा हल्ला बोल आंदोलन किया जाएगा। आपण दखल घेतली, मीडियाने दखल घेतली आणि ते सगळं जनतेपुढे गेलं। आता 19 डिसेंबरला आम्ही आरपारच्या लढाईची घोषणा करतोय। पुढचं वर्ष हे आमचं कोणत्याही परिस्थितीत करू किंवा मरू या तऱ्हेने लढाई करून विदर्भ राज्य मिळवायचं वर्ष आहे। आज परिस्थिती औरंगाबाद में पूर्व मंत्री पंकजा मुंडे की विकास निधि से बने स्वास्थ्य केंद्र की दुर्दशा हो गई। पिछली बीजेपी सरकार में मंत्री रही पंकजा मुंडे की निधि से सिलोड तालुके में एक स्वास्थ्य केंद्र का निर्माण किया गया था। लाखों रुपए खर्च कर बनाए गए इस स्वास्थ्य केंद्र की हालत दयनीय हो गई है। स्थानीय लोगों को स्वास्थ्य सुविधाएं न मिलने से उनमें काफी नाराजगी व्याप्त है। गेवराई सेमी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद। मी इथं पंकजाताई ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस पंकजाताईनं 15 लाख रुपये हे घाटीसाठी दिले होते। आज घाटीचं बांधकाम पूर्ण म्हणजे भरपूर कार्यकाळ झाला बांधकाम पूर्ण होऊन, पण इथंही एकही आरोग्य सेवक किंवा एकही शासकीय कर्मचारी इथं नाही आहे आणि बांधकाम कंप्लीट होऊन समजा सरासरी 5 ते 6 वर्ष इथं कंप्लीट झालं। आणि दुसरी समस्या इथं म्हणजे एक जुगार अड्डा बनवून गेला। इथं कोणी पत्ते खेळतं, कोणी दारू वगैरे, इथं हे समस्या म्हणजे तुम्ही स्वतः बघशाल, तुम्ही बघितलं, शूट केलं असेल।
महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने गुजरात चुनाव में 150 से अधिक सीट जीतने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस को बधाई दी है। एक चांगला निकाल 150 पेक्षा जास्ती जागा या आमच्या मित्रपक्षाला मिळालेल्या आहेत। मी नागरिकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी पण आणि त्यांच्याबरोबर टीम पण गुजरातमध्ये त्यांनी देखील प्रचारामध्ये सहभाग घेतला होता। त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडेल? मित्रपक्ष आहात, काय वाटतं? स्थानिक स्वराज्य महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काही काम करतोय आज मुंबईचं सुशोभीकरण म्हणजे आज सरकारने निर्धार केलेला आहे की मुंबई स्वच्छ सुंदर, मुंबईचा कायापालट झाला पाहिजे। मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे। मुंबई आपली देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे या मुंबईमध्ये देशातले विदेशातले पर्यटक येतात, नागरिक येतात आणि त्यांना कल्याण में विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्ग 222 के रास्ते का काम सुस्ती से लोगों को परेशानी दे रहा है। काम में देरी होने से लोगों में काफी रोष है की वीज तोडण्याचं काम आजपासून चालू झालेलं आहे। म्हणजे येत्या 1-2 दिवसात आपल्याला या विजेच्या संदर्भात सुद्धा ठोस भूमिका सर्व शेतकऱ्यांच्या वतीने असेल किंवा आपल्या सर्व नागरिकाच्या माध्यमातून आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे। कारण जर आता पेरलेले मका आहेत, गहू आहे, बाजरी आहे, या पिकांचं जर आता लाईट कट केली तर पूर्णपणे नुकसान होणार आहे। आताच माग अवकाळी पावसाने, अतिवृष्टीने या परिसरातील बळीराजा एकदम कोलमडून गेलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला उद्या येत्या 1-2 दिवसामध्ये जर ह्या परिसरातील लाईटचे कनेक्शन जर तोडले तर या लाईटीच्या प्रश्नासंदर्भात आपल्याला महाराष्ट्र के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि राहुल गांधी में देश का नेतृत्व करने की क्षमता नहीं है। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रेरणा घेऊन आम्ही सर्व काम करणारे कार्यकर्ते आहोत। प्रसाद लाडला काय म्हणायचं होतं की कोकण ही कर्मभूमी आहे छत्रपती शिवरायाची। आता त्यांचा बोलण्यात थोडा त्या ठिकाणी थोडं बाजूला गेलं। लोढाजींनी काय म्हटलं? लोढाजींनी म्हटलं की त्या घटनेचा संदर्भ घेऊन एकनाथ शिंदे एक मर्द मराठा बाहेर आला हुकुमशाहीच्या विरुद्ध, त्याच्यामुळे त्यांनी तुलना केली, नव्हती करायला पाहिजे। तिसरं, कोश्यारीजीच्या मागच्या 2 वर्षाच्या त्यांच्या 2.5 वर्षाच्या प्रवासामध्ये शिवनेरला पायी गेल्यात या वयात, चुकलं बोलताना। खरं तर या विषयाला धरून त्याचा अधिकार आहे, मोर्चा काळाचा, आंदोलन करायचा, छत्रपती शिवरायांचा बद्दलचं कोणी वक्तव्य केलं त्याला सोडूच नाही। संगमनेर में नासिक पुणे हाईवे पर एक भीषण दुर्घटना हुई। दोनों चालक गंभीर रूप से घायल हो गए हैं। एक टेम्पो और गन्ना ले जा रहे ट्रैक्टर के आपस में भिड़ने के कारण यह दुर्घटना हुई है। सोलापुर से अगली खबर है, जहां आपको बता दें कि 11 गांव ने कर्नाटक में शामिल होने का मन बनाया था, लेकिन वहीं अब 3 गांव ने महाराष्ट्र में ही रहने का निर्णय लिया है और 11 गांव ने कर्नाटक में जाने के संबंधित निवेदन जिलाधिकारी को दिया था। उसमें से 3 गांव धारसंग, कलकरजाड़ और केगांव ने जिलाधिकारी को पुनः निवेदन देकर महाराष्ट्र में ही रहने का मन बना लिया है। माझं नाव विवेक चंद्रकांत ईश्वर गट्टी, मी कलकरजा गावचं सरपंच आहे। परवा दिवशी मी आमदार साहेबाकडे सगळं सरपंचांना घेऊन गेलो, सचिन दादा कल्याण शेट्टी दादांनी मीटिंग लावले होते, सर्व सरपंचांनी भागातील घेऊन या म्हणून। आम्ही सहजपणे सगळ्या सरपंचांनी गेलो। दादाला म्हणलो आम्ही असं कर्नाटकमध्ये जाणार, दादा आम्हाला इथं मूलभूत सुविधा भेटत नाही। दादा म्हणले असं करायचं नाही, तुम्ही आम्हाला पहिला येऊन भेटायचं, सगळं या प्रकारे तुमचं सगळं निवेदन काय असेल ते सांगायचं, तेव्हाच कलेक्टर साहेबाला पत्र वगैरे द्यायचं होतं। म्हणलं दादांनी सर्व अधिकारी लोकांना PWD, JE लोकांना, पाणी पुरवठा अभियंता
सगळ्यांना बोलवून कुठले मंजुरी आहेत काय काय आहेत, टोटल 57 किलोमीटर मंजुरी आहेत. 3 किलो. मी ग्रामस्थ केगाव ग्रामस्थांनी बोलत आहे. आम्ही रोषमध्ये कर्नाटक जातो म्हणून घोषणाबाजी केलं होतं, पण आम्हाला नंतर नाही कळालं की आम्ही रोषमध्ये केलो. पण आता आम्हाला कळालं की रोषमध्ये कर्नाटक जाण्यामध्ये काय फायदा नाही. आमचं मूलभूत सुविधा आम्हाला मिळाल तर एवढंच विनंती आहे. आमदार साहेबांना आम्ही विनंती केलो, जाऊन भेटलो. नंतर आमदार साहेब सांगितलं आम्हाला तुम्ही काही करू नका, तुमच्या गावातले सगळा रस्ता आम्ही 28 गावातील मूलभूत सुविधा सगळं देईल म्हणून आमदार साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि त्या दिवशी आम्हाला 1 तास मीटिंग पण लावलं होतं आमदार साहेबांना सगळं. महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से बात की और कहा कि कर्नाटक और महाराष्ट्र सीमा विवाद को शांति से निपटाया जाएगा. केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांच्याशी मी फोनवर चर्चा केली. सगळी परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे. त्यांना हेही लक्षात आणून दिलेलं आहे की विनाकारण महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ला होणं हे योग्य नाहीये. त्यामुळे मी त्यांना हेही सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित देखील केलं आहे. तथापि मी माननीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतःही यात लक्ष घालावं आणि गृहमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं, तिकडच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं की अशा प्रकारे. मलाड से अगली खबर है, जहां आपको बता दें कि बैग के एसी कंप्रेसर चोरी करने और खरीदने वाले 2 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. वहीं आपको बता दें कि पिछले 21 नवंबर को बैंक ऑफ बड़ौदा के मैनेजर ने मलाड पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाई थी. जो बैंक्स है, ऑफिसेस हैं, उनके बाहर जो एसी के कंप्रेसर लगाए होते हैं वो चोरी गए थे और इस प्रकार की 9 केसेस हमारे यहाँ पर दर्ज हुई थी. तो हमने ये जो केसेस दर्ज हुई थी उसके बाहर के इलाके के जो आने जाने के रास्ते, ऑफिसेस के बाहर के सीसीटीवी फुटेज वगैरह है, वो सब उसकी छानबीन की और उन्हें हमने वो देखने के बाद हमें पता चला कि एक ऐसा शख्स है कि वो चलने में थोड़ा उसका हाथ में कुछ मार लगा है. ऐसे आदमी पे हमने कॉन्सेंट्रेट किया और उसकी मालूमात निकाली और जब हमें मालूम पड़ा कि वो मालवनी इलाके में आने वाला है तब हमने उसको ट्रैप लगा के उसको पकड़ा है 3 तारीख को. और वो जो ये जो आरोपी है वो ऐसी जगह ढूंढता था कि वो रास्ते के बाजू में हो और उसके हाइट के हिसाब से कंप्रेसर लगाए हुए हो, उसी की चोरी करता था और वो चोरी करके रिक्शा में डाल के वो बेचता था. उसने जिसको बेचा है उसे भी हमने अरेस्ट किया है और हमारे एरिया के लगभग जो 9. बुल्ढाना में घर में आग लगने से घर में रह रहे एक व्यक्ति की जलकर मौत हो गई है. वहीं आपको बता दें कि डोंगर खंडाला में एक 60 वर्षीय किसान अपने घर में सो रहा था. रात में उसके घर में अचानक आग लग गई. आग में झुलसकर किसान की मौत हो गई है. पुलिस मामले की जांच कर रही है. पुलिस ने गोरेगांव में फर्जी आधार कार्ड और पैन कार्ड बनाने वाले केंद्र का भंडाफोड़ किया है. अधिकारी ने कहा कि अधिकारियों ने संदिग्ध के पास से लगभग 30 आधार कार्ड और 7 पैन कार्ड भी जब्त किए हैं. तो वहीं जुहू से खबर है, जहां आपको बता दें कि उच्च भू सोसाइटी में रहने वाले युवक का संपत्ति बंटवारे को लेकर अपनी मां से झगड़ा हो गया. गुस्से में आकर युवक ने बैट से मार दिया. वहीं मां की मौके पर ही मौत हो गई है. पुलिस मामले की जांच कर रही है. जुहू पोलीस स्टेशनला एक तक्रार मिळाली की एका सोसायटीमध्ये सिनियर सिटीजन वीणा कपूर ह्या मिसिंग आहेत असे तेथील सिक्युरिटी गार्ड यांनी पोलिसांना कळवले. त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन त्यांचा दरवाजा उघडून बघितला असता त्यामध्ये असं लक्षात आलं की त्या घरामध्ये नाही आहेत. त्यावरून पोलिसांनी एक मिसिंगची तक्रार दाखल केली व त्यानंतर त्यामध्ये तपास केला असता त्यांच्यासोबत त्यांचा एक लहान मुलगा सचिन कपूर हा राहत होता आणि एक नोकर राहत होते. हे दोघेसुद्धा मिसिंग होते. त्यांचा तपास घेतला असता व त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मुलगा सचिन कपूर आहे त्यांनी असे कबूल केले की रागाच्या भरात भांडण झालं प्रॉपर्टीवरून. त्यावरून त्यांनी त्यांचा आईचा खून केला.
मांगा थाने विधानसभा क्षेत्र में प्रधानमंत्री स्वनिधि योजना का लाभ दिलवाने के लिए विशेष कैंप का आयोजन बाला साहेबांची शिवसेना के विधायक प्रकाश दादा सुर्वे के प्रयासों से किया गया। इस कार्यक्रम में भारी संख्या में स्थानीय लोग पहुंचे और फॉर्म भरवाया। योजना के अंतर्गत मेरे मतदान क्षेत्र में हर जगह जगह पे मैंने ऐसे कैंप लगाए हैं। उसमें गरीब गरजू लोगों को जो व्यवसाय करना चाहते हैं उनके पास पैसा नहीं है, उनको 10,000 रुपया दिया जाएगा और हर महीना उन्होंने 700 रुपया भरना, कोई ज़्यादा बड़ी रकम नहीं है। और ये रकम पूरी वो भरने के बाद उनको और उसका डबल कर्जा दिया जाएगा उनको उद्योग धंधा करने के लिए, ताकि खुद आत्मनिर्भर बने, किसके ऊपर डिपेंड ना रहे। इसके लिए बहुत अच्छी योजना पंतप्रधान जी ने देश में लाई है। उसके अंतर्गत हम काफ़ी लोगों को भला कर रहे हैं। दादा, इसका प्रोसेस क्या है, कैसे लोगों को तक ये खाते में पहुंचेगा? उनके अकाउंट में डायरेक्ट पैसा आएगा। जैसा किसानों को 2,000 रुपया हर साल पंतप्रधान योजना के अंतर्गत आता है, वैसा उनके अकाउंट में डायरेक्ट पैसा जमा होगा बैंक के थ्रू। कर्जदारों ने 10,000 महीनों के बाद भी उनको कितना मिला है? और इसी के साथ इस खास पेशकश में मेरे साथ बस इतना ही। आप देखते रहें आर्या न्यूज।